लाडकी बहीण योजनेतून तब्बल 26 लाख लाडक्या बहिणी आता अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत। या अपात्रतेमागची काय कारणे आहेत तीच आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटविण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून आता माहिती मागवलेली होती। त्याच्यानुसार आता यामध्ये तब्बल 26,34,000 लाभार्थी अपात्र ठरलेले आहेत व याबद्दलची माहिती महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून दिलेली आहे। तर आता यामध्ये काही लाभार्थी असे आहेत की ज्यांनी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेतलेला आहे, त्यामुळे देखील आता हे लाभार्थी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर या माहितीच्या आधारे जून 2025 पासून 26 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात आता स्थगित करण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2.25 कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण हे करण्यात आलेले आहे आणि तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेला असला तरी देखील तुमच्या अर्जाची छाननी परत करण्यात येणार आहे आणि जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे। त्याचबरोबर शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने ज्यांनी लाभ घेतला आहे अशा बनावट लाभार्थ्यांवर देखील आता कारवाई होणार आहे आणि याबद्दलचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या समवेत चर्चा करून याबद्दलचा योग्य तो शासन निर्णय घेतला जाईल आणि त्यानुसारच आता पुढील लाभार्थी अपात्र असतील तर त्यांच्यावर कारवाईही करण्यात येणार आहे। याबद्दलची संपूर्ण माहिती महिला व बालविकास आयोगाने दिलेली आहे। जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा तुमच्या काही अडचणी असतील तर।